हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषाज किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत पिठल्याची रेसिपी. माझी तर खूप फेवरेट आहे. तुमची आहे की नाही नक्की सांगा. तर इथे आपण घेतलेला आहे एक चमचा जिरे, एक छोटा चमचा हळद, एक वाटी कोथिंबीर, 5 ते 6 लसूण पाकळी, अर्धा इंच आलं, एक वाटी बेसन, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा. जर रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे आपण मस्तपैकी गावाकडची चव आली पाहिजे, एकदम ऑथेंटिक, त्यासाठी मी सगळं खलबत्त्यात कुटून घेणार आहे. तर इथे मी 5 मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 5 ते 6 लसूण पाकळी घालून घेत आहे. ह्याला मस्तपैकी आता ठेचून घ्यायचं. तर इथे मी बघा ठेचून घेते मस्तपैकी. जर रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे आता मी एक वाटी कोथिंबीरसुद्धा ह्यात घालून घेते आहे आणि हिलासुद्धा त्यासोबतच ठेचून घ्यायचं आहे आपण थोडंसं पाणी घालून. तर दुसरीकडे एक वाटी बेसनामध्ये मी थोडंसं पाणी घालून विस्करच्या मदतीने ह्याला फेटून घेणार आहे. ह्याने काय होईल की बेसनच्या गुठळ्या होणार नाहीत आणि पिठलं शिजायला आपल्याला हेल्प होईल. तर सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालून सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. मग आता बघा मी थोडं अजून पाणी ॲड करत गेली आहे आणि बऱ्यापैकी पातळ असं बॅटर बनवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मी कन्सिस्टन्सी पण दाखवते तुम्हाला कशी आहे. एकदम पातळ. जर एक वाटी बेसन असेल तर 2 वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे. एवढं पातळ आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. दुसरीकडे तेल घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये 1 छोटा चमचे जिरे घालून घ्यायचे. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. आता कांदा परतून घेऊया आपण. कांदा अगदी ट्रान्सपरंट रंगाचा होईस तोपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे कांदा आता परतत आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण ॲड करूया तयार करून घेतलेलं वाटण. तुम्ही बघू शकता वाटण अगदी बारीक पेस्ट नाही आहे, कारण आपण कुटून घेतलेलं आहे. थोडंसं दरदरीतच आहे. तर आता ह्यामध्ये आपण ॲड करून घेऊया 1 छोटे चमचे हळद, चवीनुसार मीठ. आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ आणि तयार करून घेतलेला बेसनचा घोळ आपण ह्यात घालून घेऊया. बेसनचा घोळ घालताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि ह्याला आता हलवत राहायचं, जेणे की ह्याच्यात गुठळ्या होऊ नयेत आणि बेसन चांगलं शिजावं. तर तुम्ही बघू शकता एकदम ह्याला छानपैकी हलवतच राहायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटांनी हे थोडंसं घट्ट व्हायला लागतं आणि ह्याच्या गुठळ्या जरा अजून जास्त बनायला लागतात, म्हणून ह्याचे परत विस्करने थोडंसं घोटून घ्यायचं आणि झाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊयात. तयार आहे आपलं मस्तपैकी मराठमोळं झणझणीत असं पिठलं. तर जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक नक्की करा आणि अजून कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.